जय शंभू फ्रेंड्स, मी वैष्णवी शिवाज्ञा रेसिपीमधून आपले सगळ्यांचे स्वागत करते। तर आजच्या माझ्या टायटलवरनं तुम्हाला आयडिया आलीच असेल की मी आज तुम्हाला मेथीचे लाडू पारंपरिक पद्धतीने कसे करतात ते दाखवणार आहे। तर फ्रेंड, हे लाडू मला माझ्या आईने शिकवलेत, ते मी आज तुमच्यासोबत शेअर करते। तर थंडी आली की मेथीचे लाडू हे व्हायलाच हवेत, का तर ते आपल्या सांधेदुखीवर खूप उपयुक्त असतात। तर चला फ्रेंड, आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। तर मी आधी अर्धा किलो मेथी घेतली आहे, पाव किलो मी बदाम घेतलेत, पाव किलो काजू घेतलेत, पाव किलो खारी घेतली आहे। तिचे मी छोटे छोटे काप करून घेतले जेणेकरून ते व्यवस्थित दळता येतील। पाव किलो मी डिंक घेतला आहे, तो देखील मी निवडून घेतलेला आहे। अर्धा किलो गूळ घेतला आहे, त्याचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेत। अर्धा किलो सुकं खोबरं घेतलेलं आहे किसलेलं, पावशेर शिंगाडा पीठ घेतलंय। ही मेथी आपण आता मिक्सरच्या भांड्यातनं दळून घेऊयात। मेथी ही लवकर बारीक होत नाही, म्हणून आपण थोड्या थोड्या पोर्शनमध्ये ती वाटून घ्यायची आहे। तर फ्रेंड, आता मी ही मेथी पूर्ण बारीक दळून घेतलेली आहे आणि आता हे पीठ चाळून देखील पूर्ण झालेलं आहे। आता यात आपल्याला दूध घालून मोहन देऊन घ्यायचं आहे। काही जण तुपाचंही मोहन देतात, पण मी दुधातच त्याला भिजवून घेते आणि रात्रभर भिजून ठेवायचं त्याला, जेणेकरून मेथीचा कडवटपणा हा कमी होऊन जातो। आणि तुमच्या घरात लहान पोरं असतील तर ते तुम्ही दुधात भिजवून घ्यायचं। आता जो सुका मेवा घेतला आहे आपण, ते सगळा सुका मेवा आपण फ्राय करून घेऊयात। आधी मी बदाम फ्राय करून घेतले, आता काजू टाकून घेतलेत, ते तुपामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे। त्यात किसमिस देखील थोड्या वेळ फ्राय करून घ्यायचे। आता हा सुका मेवा सगळा प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि त्याला थंड करून घेऊयात। आता जे खारीकचे काप करून घेतले ते देखील व्यवस्थित आपण गरम करून घेऊयात। आता आपण जो सुकं खोबरं किसून घेतलेला आहे ते देखील गोल्डन रंगाचं फ्राय करून घ्यायचं आहे। आता ते खोबरं गोल्डन रंगाचं फ्राय होत आहे। आता बघा फ्रेंड्स, त्याचा कलर चेंज होतोय। आता ते आपण काढून घेऊयात। आता एक चमचा तुपात आपल्याला जो डिंक आपण बारीक करून घेतला आहे तो फ्राय करून घ्यायचा आहे। आता हा डिंक आपल्याला कडक वाटू शकतो, पण ती काळजी करायची गरज नाही, तो गार झाल्यानंतरनं त्याला चुरता येतो। तर आता हा डिंक आपण काढून घेऊयात। आता आपण हे खारीकचे तुकडे मिक्सरमधून चांगलं वाटून घेऊयात। आता मी काजू बदाम घेतलेले आहे, ते थोड्या थोड्या पोर्शनमध्ये घेतलेले आहेत, जेणेकरून आपल्याला सगळे व्यवस्थित ग्राइंड करता येतील। आता हे बाकी काजू बदाम आपण परत ग्राइंड करून घेऊयात आणि हे सगळं पावडर फॉर्ममध्ये आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। हे सगळे पदार्थ मी एका प्लेटमध्ये व्यवस्थित काढून घेतलेले आहेत। आता आपण जी मेथी दुधात भिजलेली होती त्याला आपण चांगलं भाजून घ्यायचं आहे। लालसर रंगाचं मेथी ही आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे तुपात। आता मी एक बाउल भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ते देखील मी लालसर रंगाचं चांगलं भाजून घेणार आहे। आता हे पीठ चांगलं भाजून झालेलं आहे, तर आपण हे पीठ एका साईडला करूयात आणि त्यात एक चमचा तूप घालून घेऊयात आणि त्यात 2 टेबलस्पून खसखस ही चांगली लालसर रंगाची परतून घ्यायची आहे। तर फ्रेंड, आता ही खसखस आपल्याला परतून घ्यायची आणि ती गोल्डन रंगाची झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आता या पिठात ही खसखस आपल्याला मिक्स करून द्यायची आहे। खसखस ही आपल्या सांधेदुखीवर खूप उपयुक्त आहे फ्रेंड्स, म्हणून अवश्य टाका। आता जे मी पीठ घेतलेलं होतं मेथीचं भाजून, त्याला मी चाळणीने चांगलं चाळून घेतलेलं आहे। आता जे सगळे पीठ आणि सगळे जिन्नस एका मोठ्या पातेलीत आपण ओतून घेऊयात, जेणेकरून आपल्याला पाक टाकायला सोयीस्कर होणार आहे। तर मी आधी मेथीचं पीठ
अंथरून घेतलं आहे. याचप्रमाणे आपण सगळे जिन्नस हे पातेल्यात ओतून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला जो पाक टाकायचा आहे ते सोयीस्कर टाकता येईल. तर आता हे गव्हाचं पीठ देखील आपण यात ओतून घ्यायचं आहे. हा डिंक देखील यात ओतून घ्यायचा आहे. हे सगळे ड्रायफ्रूट्सचं पावडर आहे ते देखील व्यवस्थित यात ओतून घ्यायचं आहे. चला तर फ्रेंड्स, आता आपण अर्धा किलो गूळ घेतला आहे, अर्धा किलो तेल घेतलं आहे आणि आपण आता हा गूळ या तेलात मिक्स करणार आहोत. आता हा गूळ जोपर्यंत उकळी फुटत नाही तोपर्यंत आपल्याला ढवळत राहायचा आहे. हा गूळ आता बऱ्यापैकी मेल्ट झालेला आहे. आता याला एकसारखं ढवळत राहायचं. हा पाक तयार होतो तोपर्यंत. हा पाक खूप सोपा असतो आणि गूळ पूर्ण विरघळल्यानंतर लगेच पाक आपल्याला ह्या मिश्रणमध्ये टाकून घ्यायचा आहे. आता आपण हा पाक टाकून झालेला आहे. आता हे मिश्रण आपण व्यवस्थित चाळून घेऊयात. पूर्ण पाक हे मिश्रणमध्ये पूर्ण व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे. आता मी व्यवस्थित चाळून घेतल्यानंतर त्याला झाकून ठेवले होते आणि ते 4 तास झाकण ठेवून झाकलेले होते. आता मी हे मिश्रण तुम्हाला दाखवत आहे. बघा फ्रेंड्स, हे मिश्रण किती व्यवस्थित एकजीव झालेलं आहे आणि जास्त तेलकटही नाही आणि जास्त कोरडंही नाही, असं व्यवस्थित झालेलं आहे. आता मी तुम्हाला याचे लाडू करून दाखवणार आहे. हे बघा फ्रेंड्स, हे मिश्रण खूप छान पद्धतीने तयार झालेलं आहे आणि इझी लाडू होत आहेत. तुम्ही बघू शकता की मी तुमच्यासमोरच लाडू करते. तुम्ही बघू शकता फ्रेंड, मी किती सोप्या पद्धतीने लाडू बनवू शकते. तर आपला पाक हा व्यवस्थित झालेला होता. तर थंडीच्या दिवसात हे लाडू तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स ह्या पद्धतीने. आणि थंडीच्या दिवसात हे लाडू एकदा तरी खायलाच हवे. का तर आजकाल सांधेदुखीचा प्रॉब्लेम हा सगळ्यांनाच असतो. सांधेदुखी, कंबरदुखी, जॉईंट्स पेन ह्या प्रॉब्लेमवर हे लाडू खायलाच हवे. तसा हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझे येणारे सगळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज. चला तर मग लवकरच घेऊन येते तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी. तोपर्यंत हसत राहा, मस्त राहा. बाय बाय फ्रेंड्स.